नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला कपाटात टॉवेल ठेवत असते तेव्हा स्वतःशीच म्हणत असते की बापरे कला, अगं तू केवढा मोठा गुन्हा करतीयेस, हा तर अगदी अक्षम्य अपराध. अगं कला, तुला काही वाटतं का, काय करत होतीस तू? अगं द ग्रेट अद्वैत चांदेकर, परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकरच्या इस्त्रीच्या कपड्यांवर तू टॉवेल ठेवत होतीस. नाही नाही नाही, त्याला जर कळलं ना तर अगदी फासावर द्यायला सुद्धा घाबरणार नाही तो मला. शेवटी कला तो टॉवेल काढते आणि बाजूला ठेवते. कला ही स्वतःशीच बडबड करत असते की काय हा माणूस, काय त्याच्या सवयी आणि काय ही आमची खोली. शेवटी कला सोफ्यावर बसते आणि स्वतःशीच म्हणत असते की किती विचित्र आहे ना हे सगळं. कालपर्यंत हा चांदेकर माझ्यासाठी कोणीच नव्हता, माझ्यासाठी हा नवरा नव्हता. त्याच्या प्रत्येक गोष्टीने मी इरिटेट होत होते, परंतु आज मात्र मी स्वतःशी मानलंय की अद्वैत माझा नवरा आहे, तर सगळ्या गोष्टी सवयीच्या वाटायला लागल्या आणि गोष्टी अजून सोप्या वाटायला लागल्या. कालपर्यंत असं वाटायचं की हे सगळं त्याचं आहे, हे सगळं त्याचं आहे आणि मी त्याच्या खोलीत राहते फक्त. पण आता मात्र मी स्वतःहून हे सगळं करते, अद्वैतची बायको म्हणून हे सगळं करते. पहिल्यांदा तर मी असं करत नव्हते. आमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं व्हायचे. मी कधीही या खोलीला आपलं मानलं नाही किंवा या घराला आपलं मानलं नाही, कारण मला तशी कोणी वागणूकच दिली नाही. फक्त मी माझ्या मनातला एक विचार चेंज केला की मी कला अद्वैत चांदेकर आहे, तर मात्र माझ्यामध्ये किती मोठा बदल होऊन गेला. देवी अंबाबाई, खरं तर हे सगळं काय चाललंय आणि कितीपर्यंत चालणार आहे हे माझं मलाही माहीत नाहीये. चांदेकर खरंच माझ्यावर प्रेम करू शकेल का, किंवा मी चांदेकरवर प्रेम करू शकेल का? चांदेकर मला ॲक्सेप्ट करेल का? मला पुढे काय होईल काहीच माहीत नाहीये, परंतु पुढे काहीतरी चांगले होईल या आशेने मी हे पाऊल उचललंय. आता खरं तर मी त्याची बायको म्हणून त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करते. आता पुढे काय होईल ते पुढे बघूयात. तर कला आता अद्वैतचा एवढा विचार करायला लागली आहे मित्रांनो, तर एक व्हिडिओला लाईक तर आपला झालाच पाहिजे. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. इकडे नैना ही तिच्या रूममध्ये असते आणि ऑनलाईन शॉपिंग तिची चालू असते. तिला हा ड्रेस आवडतो, तो ड्रेस आवडतो, सगळे ड्रेस ती घेत असते. त्याचवेळी तिच्या शॉपिंगच्या मध्ये एक कॉल तिला येत असतो. त्यामुळे नैना इरिटेट होते आणि म्हणते की आता या वेळेला कोणाचा कॉल आलाय, म्हणून ती कॉल उचलते. तर कॉलवर असतो सौरभ. नैनाला म्हणतो की नैना, खरं तर माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह असताना कदाचित तू माझा आता फोनच उचलला नसता, म्हणून मला आता दुसरं सिम कार्ड घ्यावं लागतंय. मला सांग की तू असं का केलंस, का तोडलंस ग मला? नैना सौरभला सांगू लागते की अरे तुला माहितीये ना सौरू, अरे पहिल्यासारखं इथे काहीच राहिलं नाहीये, आधीपेक्षाही जास्त आता इथं स्ट्रिक्ट रूल आहेत. अरे तुला मी माझं दुखणं तरी नवीन काय सांगू रे? तेव्हा सौरभ म्हणतो की अगं नैना, निदान खोटं तरी नवीन बोल. नैना म्हणते की अरे असं काय करतोयस, तुला खरंच सांगते मी या सगळ्या गोष्टी. आणि सौरू, आपलं नातं काय एवढं वीक आहे का रे? उलट तुला एक गोष्ट माहितीये, आता मी अननोन नंबर जेव्हा बघितला ना तेव्हा आतून मला असं वाटलं की तुझाच फोन असणार आहे आणि म्हणूनच मी पटकन फोन रिसिव्ह केला. खरंच मला माहित होता हा तुझाच नंबर आहे. आणि सौरू, तुला तर सगळ्या गोष्टी माहिती आहे ना, तुझ्यापासून तर काहीच लपवलं नाहीये मी जरा जरी कोणाशी जास्त वेळ बोलले तरी सुद्धा माझा नवरा कसा रिॲक्ट होतो हे तर तुला माहितीच आहे. काय आहे ना सौरू, सगळी मुलं ही तुझ्यासारखी अंडरस्टँडिंग नसतात ना, त्यामुळे हा सगळा घोळ आहे आणि तुम्हाला चुकीचं नको समजू हा. आणि सौरू, तुला एक गोष्ट माहिती आहे, माझ्या मनात प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त तुझाच विचार असतो. मी फक्त तुझाच विचार करत असते रे. तेव्हा मात्र सौरभ शांत असतो. नैना म्हणते की काय झालं सौरू, तू माझ्याशी बोलत का नाहीयेस, काहीतरी बोल. मग सौरभ म्हणतो की नैना चांदेकर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या ह्या नाटकांचा माझ्यावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही. नैना म्हणते की अच्छा, मी नाटक करतेय? नाटक मी नाही, नाटक तू करतोयस. आणि काय रे, फोन केल्यापासून मला एकदा तरी तू ही गोष्ट विचारलीस का की नैना तू कशी आहेस, तुझी तब्येत कशी आहे? आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी असं फालतू फुकटचं कोणाचं ऐकून नाही घेत कधी. चल जा, तुला जे काही करायचंय ना ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की इथून पुढे तू मला फोन करायचा नाहीस. एवढं बोलून नैना आता कॉल कट करून टाकते. तेव्हा नैना फोन ठेवल्यावर म्हणत असते की काय समजतो कोण हा स्वतःला, एवढं बोलण्याची ह्याची लायकी आहे का? तर सौरभ इकडे म्हणत असतो की नैना, आता बस झाले तुझे हे नाटकं, आता काय मी ऐकत नसतो तुला. तुझ्या ह्या प्रेग्नन्सीचे सगळे सत्य मला चांगलेच माहिती आहे आणि आता तू बरोबर बघशील की मी काय काय करतो ते.
तर इकडे ऑफिसमध्ये रोहिणी आणि राहुल हे दोघं जण बसलेले असतात. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, माझ्याकडे तुझ्यासाठी एक टास्क आहे. राहुल म्हणतो की टास्क? कसला टास्क? रोहिणी म्हणते की राहुल, आता आपल्याला काहीही करून कला आणि अद्वैत या दोघांमधील अंतर जास्त वाढवायचंय. आणि राहुल, एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तुला करायचंय. राहुल म्हणतो की मॉम अगं पण. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मी काय म्हणते ते तर ऐकून घे, आणि प्रत्येक वेळी हे नाही नाहीचं रडगाणं माझ्यासमोर नाही गायचं. तुला जर नुसतं राहुल म्हणून जगायचं असेल ना तर ठीक आहे, पण चांदेकरांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा तुला हवा असेल ना तर तुला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि समजा जर तू हे सगळं नाही केलं ना तर या प्रॉपर्टीमध्ये मी तुला काहीही हिस्सा देणार नाही. मग तसाच बस बोंबलत आणि गेम खेळत बस. राहुल म्हणतो की मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, असं काहीच होणार नाहीये. चांदेकरांचा वारस मीच असणार आहे. रोहिणी म्हणते की नाही, कॉन्फिडन्स तुझा चांगला आहे, परंतु हे सगळं तू कसं घडवून आणतो हे मला बघायचंय. आणि मी पण बघते की आता माझा मुलगा काय काय करू शकतो ते. चल लाग कामाला आणि मला बघू देच आता की तू अद्वैत आणि कलाला कसं सेपरेट करतोयस ते. एवढं बोलून रोहिणी तिथून निघून जाते, तर राहुल मागे म्हणत असतो की अरे यार, काय कटकट आहे हिची. आता तर इथे बसण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये. ही मम्मा प्रत्येक वेळी येते आणि काहीतरी मला बोलूनच जाते, ज्या गोष्टीने माझा सगळा मूड ऑफ होतो. तर इकडे पतसंस्थेची माणसं ही खरेंच्या घरी आलेली असतात आणि त्यातला एक माणूस हा बाबांना म्हणत असतो की काय हो मिस्टर खरे, तुम्ही असे का बरं आहात? पतसंस्थेमध्ये येतात तेव्हा असा काहीतरी तुम्ही चेहरा करता किंवा असे काहीतरी हावभाव तुमच्या चेहऱ्यावर असतात तर दुसऱ्या माणसाला असं वाटेल की बापरे, खरंच हा किती गरीब आणि बिचारा माणूस आहे. पण नाही हा, जेव्हा पैसे भरायची वेळ येते ना तेव्हा मात्र तुम्ही गायबच होता. मनात तुमच्या आलं की तुम्ही एखादा महिना पैसे भरता आणि पुढचे 2-3 महिने तर काय, हातावर फक्त तुरी. संगीता त्या माणसांना म्हणत असते की नाही हो साहेब, आमचे हे कधीच खोटं वागत नाही. अहो खरंच आमच्याकडे आता सध्या पैसे नाहीये, पण आम्ही तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की आमच्याकडे जसे पैसे येतील ना आम्ही लागोलाग तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकू. पतसंस्थेची माणसं आता म्हणू लागतात की हे बघा, एक गोष्ट म्हणजे तुम्ही घराचं कर्ज व्यवस्थित फेडत नाही आहात. घराचं कर्ज तर फेडत नाहीये, परंतु तुम्ही आमचे पैसे सुद्धा व्यवस्थित देत नाहीये. यामुळे आमच्या संस्थेचं खूप नुकसान होतंय. आता तुम्हाला आमच्या संस्थेचं नुकसान करायचं आहे का? आम्ही हे नुकसान कसं भरून काढू सांगा आम्हाला. आणि तुमच्या या घराचं काय करायचं? संगीता म्हणते की अहो साहेब, घराचं काय करायचं म्हणजे, अहो हे तर आमचं राहतं घर आहे. तेव्हा ती माणसं म्हणू लागतात की मग काय करणार आम्ही? तुमचं राहतं घर आहे तर तुम्हाला त्याची काळजी आहे का? द्या व्यवस्थित पैसे जर व्यवस्थित दिले तर तुमचं घर तुमचंच राहील, आम्हाला नकोच आहे ते घर. परंतु तुम्ही मात्र तुमचे हप्ते वेळेवर भरत नाहीये, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. आणि हे बघा, माझ्याकडे एक तुमच्यासाठी ऑफर आहे. मला माहिती आहे की तुम्ही काय आता पैसे देऊ शकणार नाही, तसंही तुमच्याकडे काही नाहीये आणि नसेल तर तुम्ही ते देऊही शकणार नाही. उगाच तुमचा वेळ किंवा आमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण एक काम करूयात. तुमचं हे घर आमच्या एका पार्टीला आवडलेलं आहे, त्यामुळे आम्ही चांगल्या किमतीमध्ये हे घर त्या पार्टीला दाखवू. या सगळ्या गोष्टीने काय होईल, तुमच्या डोक्यावरचं कर्ज फिटेल आणि एकदा की तुमच्या डोक्यावरचं कर्ज फिटलं तर तुम्ही मात्र मोकळे व्हाल आणि आमचाही प्रॉब्लेम सुटेल. संगीता आणि बाबा रडू लागतात. संगीता बाबांना म्हणते की अहो काहीतरी तरी बोला. बाबा आता रडत त्या माणसांना विनवणी करत असतात आणि म्हणत असतात की साहेब प्लीज आम्हाला समजून घ्यावं. अहो नुकतंच आमचं जगदंबा भांडार हे आगीत जळून खाक झालंय. त्यावेळी तर आमचं खूप मोठं नुकसान झालंय. एक छोटा आमचा मिसळीचा स्टॉल आहे, तो स्टॉल सुद्धा आमचा नीट चालत नाही. आणि आता तर काय, आता जर आमचं हे घर गेलं ना तर मात्र आम्ही रस्त्यावर येऊ हो. संगीता देखील रडून त्या माणसांना सांगत असते की साहेब आमच्यावर दया करा. अहो खरंच सांगतोय की जर हे घर गेलं ना तर मात्र आम्ही रस्त्यावर येऊ. अहो आमच्या 2 पिढ्या या घरामध्ये गेल्यात, आम्ही संसार केला, आमच्या मुली सुद्धा याच घरामध्ये वाढल्यात. आमचं हे घर फार जुनं आहे, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की प्लीज आमचं हे घर जाऊ देऊ नका. जर आमचं हे घरच गेलं तर आम्ही कुठे राहणार आहोत? तेव्हा पतसंस्थेचा माणूस म्हणतो की अहो प्रत्येक वेळी मी आल्यावर तुम्ही फक्त सेम डायलॉग बाजी करत असतात आणि तुमचं हे नेहमीच आहे. तुमचं नेहमीच झालंय हे. नेहमीच तुम्ही लोक गयावया करत असता. मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तुमच्या मुलीची दुचाकी आणि घरातलं आम्ही काही सामान सुद्धा घेऊन गेलो होतो, तरी सुद्धा तुम्हा लोकांना मात्र काहीच फरक पडत नाही. आता मात्र माझा निर्णय फायनल आहे. आज मी फक्त तुम्हाला इथे सांगायला आलोय, तुमच्या कुठल्याही प्रकारच्या गयावया मला ऐकायच्या नाहीये आणि मीही इथे त्यासाठी उभा नाहीये. एकतर तुमचं घर विकायला काढा
तुम्हीही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा. सारखं सारखं तुमच्या दारात येणं आम्हालाही परवडत नाही. आता त्याच वेळी काजल तिथे येते. त्या माणसांना तिथे बघून आता काजल संगीता आणि बाबांना विचारते की आई बाबा काय झालंय, हे कोण आहेत? संगीता रडतच म्हणत असते की काजू, अगं काजू बघ ना, हे आपलं घर विकायचं म्हणताय. काजललाही खूप मोठा धक्का बसतो. काजल संगीताला म्हणते की थांब आई, तू रडू नकोस, तू प्लीज धीर धर, काहीतरी मार्ग नक्की निघेल. मी एक काम करते, मी कलाताईला फोन करते, कलाताई बघूयात काय म्हणते ते. तेव्हा संगीता म्हणते की नाही नाही नाही, तू तिला फोन नको करू, आधीच तिला तिच्या संसाराचा खूप ताण आहे आणि त्यातल्या त्यात आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण तिलाच ताण देतो, त्यामुळे प्लीज तिला कॉल करू नकोस. आता मात्र आपण तिला काहीही ताण द्यायचा नाहीये आणि तिला काही कळता कामा नाही यातलं. काजल संगीताला म्हणते की अगं आई, असं काय करतेस तू, कलाताईला तर सांगावंच लागेल ना. आणि आता जर आपण तिला नाही सांगितलं तर आपण काय करणार आहोत, या घरातून निघून जाणार आहोत का? आणि तसंही या घराचे हप्ते तर तीच भरतीये ना. मला ते काही माहीत नाही, नक्की तिला इथे काय चाललंय काय नाही या सगळ्या गोष्टी तिला कळायलाच हव्या. तुम्ही परस्पर असा निर्णय नाही घेऊ शकत. तेवढ्यात संगीता म्हणते की नाही काजे, मी तुला सांगितलंय ना की तू कलाला याबद्दल काही सांगायचं नाही आणि कोणीच कलाला याबद्दल काही सांगायचं नाही. तिला तिच्या संसाराचा आधीच खूप लोड आहे आणि मला तिला या सगळ्या गोष्टीमध्ये अजून पाडायचं नाहीये. पतसंस्थेची लोक ही बाबांना आणि संगीताला सांगतात की हे बघा, मी आज तुम्हाला संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो, तोपर्यंत तुम्ही तुमची जी महत्त्वाची काही साहित्य आहे ते बांधायला घ्या आणि मी संध्याकाळपर्यंत परत येईल. आणि तसंही हे तुमच्याकडे काही पेपर्स देऊन जातोय, हे तुमच्या घराचे पेपर्स आहेत, संध्याकाळपर्यंत या पेपर्सवर सह्या करून ठेवा. आता बाबांकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. बाबा त्या माणसाच्या हातातून पेपर्स घेतात आणि आता कुठलाही पर्याय नसताना रडत रडत आता ते पेपर्सवर सह्याही करून टाकतात. काजल त्यांना थांबवत असते की सह्या करू नका करू नका, तरी सुद्धा बाबा आता ऐकत नाही आणि त्यांनी आता पेपर्सवर सह्या करून टाकलेल्या असतात. पतसंस्थेच्या माणसांचं काम आता झालेलं असतं, त्यांना सह्या भेटलेल्या असतात, त्यामुळे आता ते तिथून निघून जातात. मागे बाबा संगीता खूप मोठमोठ्याने रडत असतात. काजल त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करत असते. काजल म्हणत असते की आई अगं प्लीज तू रडू नकोस ना, मी सांगत होते ना की कलाताईला फोन करूयात आपण. तर इकडे नैनाला पुन्हा एकदा सौरभचा कॉल येतो. मग नैना फोन उचलते आणि सौरभला सांगते की तुला एकदा सांगितलं होतं ना की मला कॉल करू नको, सारखा सारखा मला कॉल कसला करतोयस तू, थांब थांब आता तर ना, आता तुला ब्लॉकच करून टाकते. तेव्हा सौरभ म्हणतो ओके नैनू, जशी तुझी इच्छा. अगं पण एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली, ॲक्च्युली ना तुझ्या घरी मी एक पार्सल पाठवलंय, प्लीज ते पार्सल दुसरं कोणाच्या हाती लागू देऊ नको हा. नैना त्याला विचारते की कसलं पार्सल. सौरभ म्हणतो की अगं तुझं गिफ्ट पाठवलंय मी, तुझ्या प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट्स. हे ऐकून तर नैनाला खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळी दारावरची बेल वाजते. नैनालाही ती बेल ऐकू आलेली असते आणि कला रूममध्ये असते, कलालाही ती बेल ऐकू आलेली असते. सौरभ नैनाला म्हणत असतो की नैना अगं दारावरची बेल वाजतीये, बघ जा लवकर, पटकन ते पार्सल घे. नैनाला आता खूप टेन्शन आलेलं असतं. सौरभला ती म्हणते की सौरभ हे सगळं तू मुद्दाम केलंयस ना. तेव्हा सौरभ हसतच म्हणत असतो की नाही ग नाही, न मुद्दाम तर अजिबातच मी केलं नाहीये. नैना आता फोन ठेवते आणि धावतच ती आता हॉलमध्ये जाते. तोपर्यंत कला ही दाराजवळ आलेली असते आणि कलाने ते रिपोर्ट सुद्धा घेतलेले असतात. आता कलाच्या हातात रिपोर्ट्स बघून नैना मात्र प्रचंड घाबरलेली असते. कला आता ते रिपोर्ट्स उघडूनच बघणार असते, त्या रिपोर्ट्समध्ये काय आहे हे ती बघणारच असते. त्याचवेळी नैना तिथे येते आणि तिच्या हातातून ते रिपोर्ट्स हिसकावते आणि कलाला म्हणते की कला अगं तुला किती वेळा सांगायच्या आता ह्या गोष्टी, आतापर्यंत मी तुला खूप वेळा सांगितलंय की माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. कला म्हणते की तुझ्या गोष्टींमध्ये म्हणजे. नैना म्हणते की काय ग, तुझ्यात एवढे साधे मानस सुद्धा नाहीये का की दुसऱ्यांचे रिपोर्ट्स किंवा दुसऱ्यांचे पार्सल हे ओपन करून बघायचं नसतात ते, आणि हे माझं पार्सल आहे. मग कला नैनाला म्हणते की ताई एक गोष्ट म्हणजे त्यावर कोणाचं नावही लिहिलेलं नाहीये, त्यामुळं मी उघडून बघत होते ते पार्सल नक्की कोणाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पार्सलवर कोणाचं नाव लिहिलेलं नाहीये, तर तुला कसं काय माहिती हे तुझं पार्सल आहे म्हणून. नैनाला काय बोलावं ते कळत नसतं, म्हणून ती कलाला म्हणते की शटअप, परत जर माझ्या गोष्टींमध्ये तू नाक खुपसलं ना तर लक्षात ठेवा मी काय करेल ते. एवढं बोलून नैना आता तिथून निघून जाते. तर कला मागे म्हणत असते की ही अशी का आहे, असं काय होतं या पार्सलमध्ये की नैनाताई इतकी जास्त हायपर होत होती. मला मात्र या गोष्टीचा शोध लावायलाच पाहिजे की नैनाताई असं का करत होती ते. चांदेकरांच्या घरात आल्यापासून नैना पहिल्यांदा एवढी हादरलेली असते.
सौरभमुळे नैनाच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं, तर ह्या सौरभसाठी मात्र एक लाईक झालाच पाहिजे. तर अद्वैत इकडे बँकेत आलेला असतो, पतसंस्थेमध्ये आलेला असतो आणि तिथल्या रिसेप्शनला तो बोलत असतो की मला इथे बँक मॅनेजरला भेटायचं आहे, कुठे आहेत ते. त्यावेळी रिसेप्शन सांगतो की नाही, ते आता सध्या इथे नाही आहे. बँकेचे मॅनेजर हे दिनकर खरे यांच्या घरी गेले, कर्जाची बोलणी करायला त्यांच्या घरी गेलेले आहेत ते. तुम्हाला त्यांचा मी पत्ता वगैरे देऊ का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, पत्ता वगैरे नका देऊ, मला माहिती आहे पत्ता. असं म्हणून अद्वैत आता लगेच तिथून निघतो. अद्वैत आता तिथून निघून गेलेला असतो. तर रोहिणीने राहुलला अद्वैतचा पाठलाग करायला सांगितलेला असतो. त्यामुळे राहुल आता अद्वैतचा पाठलाग करत असतो आणि राहुलला प्रश्न पडलेला असतो की अद्वैत इथे काय करत होता आणि पतसंस्थेमध्ये अद्वैतचं काय काम होतं बरं. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा अद्वैत काहीतरी करतोय जे कोणालाही माहीत नाहीये. मला आतमध्ये जाऊन चेक केलंच पाहिजे. मग राहुल आता आतमध्ये जातो. राहुल आता त्या रिसेप्शन जवळ जातो आणि त्यालाच विचारतो की ॲक्च्युली मला पतसंस्थेचा टाईम हवा होता. त्यावर तो माणूस सांगतो की सर, ब्रांच सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत ओपन असते. राहुल म्हणतो की ठीक आहे, थँक्यू सो मच. पण मला एक गोष्ट सांगा ना, आता अद्वैत चांदेकर आले होते ना पतपेढीमध्ये. त्यावर तो माणूस म्हणतो की हो, ते आले होते पण लगेच गेले सुद्धा. ॲक्च्युली त्यांना आमच्या ब्रांच मॅनेजर साहेबांसोबत भेटायचं होतं, परंतु आज आमचे मॅनेजर साहेब नाही आहेत ना, त्यामुळे ते आले आणि लगेच निघूनही गेले. राहुल आता तिथून निघून जातो. तर इकडे संगीता, बाबा आणि काजल तिघंही आता घरामध्ये असतात. बाबांनी तर सामान पॅक करायलाही घेतलेलं असतं. तर संगीता ही सगळ्यांचा फॅमिली फोटो बघत असते. काजल त्या दोघांनाही म्हणत असते की तुम्ही जे काही करताय ते तुम्ही खूप तडकाफडकी निर्णय घेताय. कलाताईला या गोष्टीबद्दल माहीत असायला पाहिजे होतं. आपण निदान ताईला हा मॅटर एकदा सांगूयात तरी, निदान ती यावर काहीतरी मार्ग तरी काढेल. म्हणजे आपण तिच्याकडनं पैसेही नाही घेऊयात, परंतु निदान आपण तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस तर करूयात. काजल अगदी रडून रडून त्या दोघांना समजावून सांगत असते. तेव्हा मात्र संगीता ही काजलवरच चिडते आणि काजलला म्हणते की काजू बस झालं. एकदा मी तुला सांगितलं ना की कलेला या गोष्टीच्या बाबतीत एक शब्दही बोलायचा नाही. काजल संगीताला विचारते की आई, जर आपण कलाताईशी बोलणार नाही आहोत तर आपण काय करणार आहोत सांग ना मला. आता तूच मला सांग की हे सगळं सामान घेऊन आपण कुठे जाणार आहोत. संगीता रडत असते आणि म्हणत असते की मला पण कळत नाहीये की आपण काय करायचं, कुठे जायचं. संगीता बाबांना म्हणते की अहो, मी काय म्हणते, आपण आपल्या घरावरचे अधिकार असे सहजासहजी सोडायचे नाहीये. आपण एक काम करूया, आपण पतसंस्थेत जाऊयात. आपण एकदा त्या माणसांशी बोलून बघूयात ना. तुम्हीच या गोष्टीचा विचार करा की एका रात्रीत आपण घर कसं काय सोडणार आहोत. आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे हो. तेव्हा बाबा म्हणत असतात की आता काय ऐकायचं राहिलंय आणि काय बोलायचं राहिलंय, सगळं काही तुमच्या समोरच तर आहे. मला तर आता काहीच समजत नाहीये आणि हेही कळत नाहीये की देव नक्की आपल्याला कुठल्या जन्माची अशी शिक्षा देतोय. मागच्या जन्मी माझं स्वतःच काहीतरी पाप असणार, मी काहीतरी मोठं पाप करून ठेवलंय म्हणून या जन्मात या सगळ्या गोष्टी मला आता भोगाव्या लागताय आणि माझ्यासोबत हे सगळं तुम्हाला भोगावं लागतंय. संगे, मला तर आता काहीही करायचं नाहीये आणि आता जे घडतंय ना मला ते घडून द्यायचं आहे आणि जे होतंय ना ते होऊन द्यायचंय. संगीता म्हणते की बघा, तुमचं नेहमी असंच असतं, जे ठरलंय ते करायचं, जे बोललंय ते घडवायचं. परंतु अहो, या सगळ्यांनी होणार काय आहे. आपल्याला रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, आपल्या डोक्यावर छप्पर नाहीये. अहो, तुम्ही असं कसं काय बोलू शकता, हे तर आपलं राहतं घर आहे ना. तेव्हा बाबा संगीताला समजावून सांगत असतात की संगे, अगं असं बोलू नकोस. आता सामान बांधायला घे आणि चल आता इथून. आता आपण या घरात जास्त वेळ नाही राहू शकत. आजचा हा दिवस आपल्या घरातला शेवटचा दिवस आहे. संगीता म्हणते की अहो, सामान बांधायला तुम्ही मला सांगताय, सामान बांधेल सुद्धा मी, परंतु या घरातल्या आठवणी मी कशा बांधू. सामान मला परत सुद्धा जमवता येईल, परंतु या घरातल्या आठवणी मी परत कशा काय जमवू. या घराचा उंबरठा ओलांडूनच मी आले. माझ्या सोन्यासारख्या 3 मुलींना मी जन्म दिला. या घरात माझा संसार झाला. माझ्या मुली लहानच्या मोठ्या इथेच झाल्या. त्यांचं रडणं, हसणं, बागडणं, खिदळणं हे सगळं इथे माझ्या डोळ्यांसमोर या सगळ्या गोष्टी झाल्यात. अहो, आता माझ्या कानांना सुद्धा त्यांचं हसणं, बागडणं ऐकायला येतंय. आपण या घरामध्ये प्रत्येक सण साजरे केले. दिवाळी असेल, दसरा असेल, गणपती असेल, सगळे सण आपण या घरामध्ये साजरे केले ना. किती उत्साह असायचा या वास्तूला सुद्धा सणांचा. तुम्ही आपल्या अंगणामध्ये मूर्त्या घडवायचात आणि तुमच्या पाठोपाठ माझी कला सुद्धा मूर्त्या बनवायला शिकली होती. आता त्या सगळ्या आठवणी मी कशा काय बांधू आणि त्या सगळ्या आठवणी मी कशा काय घेऊ.
असं बोलत संगीता आता मोठमोठ्याने रडत असते. बाबांनाही संगीताचं हे दुःख सहन होत नसतं. संगीताला ते समजावत असतात की संगे, अगं मला सगळ्या गोष्टी समजताय, परंतु आपण या सगळ्या गोष्टींवर करू तरी काय शकतो. अगं तुझ्यासोबत माझ्यासुद्धा सगळ्या आठवणी या घरासोबत जोडलेल्या आहेत ग. संगे, तुला माहितीये का, जेव्हा हे घर बांधायला घेतलं ना आणि जेव्हा घराची पहिली वीट रोवायला घेतली तेव्हा बाबांच्या शेजारी तिथं मी उभा होतो. त्यावेळी बाबा मला म्हटले होते की दीना, हे घर तुझं आहे, माझ्या माघारी हे घर तुला आता जपायचंय. पण आज मात्र काय झालंय संगे, परिस्थितीमुळे मला मात्र हरायला लागलंय ग. आज हे राहतं घर मला विकायला लागतंय. आज ह्या राहत्या घरामध्ये दुसरं कोणीतरी येऊन राहील किंवा हे घर पाडून टाकेल. अक्षरशः आज मी मात्र पूर्णपणे हारलोय, पूर्णपणे खचलोय. असं म्हणत बाबा आता मोठमोठ्याने रडू लागतात. ते खूप रडत असतात. संगीताही रडत असते, काजलही रडत असते. आता बाबांना जेव्हा रडताना संगीता बघते तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं आणि मग ती बाबांना धीर देतच म्हणत असते की नाही नाही, तुम्ही असं खचून नाही चालणार. हे बघा, आपल्याला खचायचं अजिबात नाहीये, आपल्याला लढायचंय. आपण घर वाचवू शकतो. आपण काय करूया, आपण जास्तीची कामं करूयात ना. वाटलं तर आपण लई मेहनत करू, पण हे सगळं कर्ज आपण फेडून टाकू. आपण हे घर अजिबात सोडायचं नाही. मला या घरातच राहायचंय. माझ्या मुलींचं बालपण या घरामध्ये गेलंय, संसार या घरामध्ये झालाय. आता मात्र मला कुठंही जायचं नाहीये, मला तर ह्या घरामध्येच राहायचंय. काजल बाबांना सांगत असते की बाबा, एक गोष्ट लक्षात घ्या ना, मी सुद्धा कॅफेमध्ये जात होते. मला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मी कॅफेमध्ये व्यवस्थित जात नाहीये, मी माझं काम व्यवस्थित करत नाहीये. पण मी तुम्हाला शब्द देते की इथून पुढे मी असा हलगर्जीपणा अजिबात करणार नाही. मी नेहमी कॅफेमध्ये जाईल आणि त्यातून जे पैसे येतील त्यातून मी तुमची मदत करेल. परंतु आपण हे घर नाही सोडायचं. वाटलं तर आपण हे कर्ज फेडूयात, परंतु बाबा प्लीज आपण हे घर नाही सोडायचं. बाबा, अहो खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, आपण करूयात, परंतु तुम्ही हे घर नका विकू. बाबा काजलला म्हणतात की नाही काजे, आपण या सगळ्या गोष्टी आधी सुद्धा केल्यात. अगं एवढं सगळं करून सुद्धा आपण कर्जाचे हप्ते नाही ग फेडू शकलो आणि एवढं सगळं नाही होणार आपल्याच्याने. त्याचवेळी पतसंस्थेची माणसं आता तिथे येतात आणि त्या तिघांनाही ते म्हणतात की बरं झालंय का तुमचं रडगाणं, झालंय का सगळं तुमचं सामान बांधून, चला निघा मग आता लवकरात लवकर मला घर खाली झालेलं पाहिजे. बाबा म्हणतात की हो साहेब, आम्ही लवकरात लवकर घर खाली करतो. आता मात्र तिघांकडे कुठलाही पर्याय नसतो. आता त्यांना घर हे खाली करावंच लागणार असतं, कारण शेवटी पतसंस्थेची माणसं तिथे आलेली असतात आणि बाबांनी पेपर्सवर सह्या सुद्धा केलेल्या असतात. त्यामुळे आता घर हे खाली करणंच असतं. आता पतसंस्थेची माणसं तर म्हटलेली असतात की चला तुमचं सामान बाहेर काढा आणि आता चला तुम्ही बाहेर निघा. त्यामुळे बाबा संगीता आता हळूहळू सामान भरायला घेतात आणि एक एक आता सामान ते बाहेर आणून ठेवत असतात. सगळं साहित्य जेव्हा बाहेर येतं, सगळं सामान जेव्हा बाहेर आणलेलं असतं, तेव्हा मात्र पतसंस्थेची लोक आता घराला डायरेक्टली कुलूप लावतात. आता ती माणसं घराला कुलूप लावून डायरेक्टली तिथून निघून गेलेले असतात. संगीता, बाबा, काजल सामान घेऊन अंगणातच उभे असतात. संगीता बाबांना म्हणत असते की काय हो, आता आपण काय करायचं. तेव्हा बाबा म्हणतात की संगे, खरं म्हटलं तर या घराची साथ आपल्याला फक्त इथपर्यंतच होती असं समजायचं आणि पुढे चालायचं. आता आपण करू तरी काय शकतो. कदाचित आपण जर असा विचार केला तर कुठेतरी आपल्या मनाचा त्रास थोडा तरी कमी होईल. चल, आता आपल्याला निघावं लागेल. आता आपल्याला माघारी बघता येणार नाही, कारण आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. एकतर आपलं मिसळीचं स्टॉलही नीट चालत नाहीये, दुसरं म्हणजे आपलं जगदंबा भांडार सुद्धा आत्ताच जळून खाक झालंय. आपल्याला सगळ्या बाजूंनी फक्त लॉस आणि लॉसच होतोय. आता आपण करणार तरी काय आहोत. हे घर विकण्याचं सोडून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि तसंही आपण हे घर आता वाचवूही शकणार नाही. संगीताने सुद्धा मनाला पक्क करून घेतलेलं असतं की नाही, या घराची आपल्यासोबत असलेली साथ फक्त इथपर्यंतच होती. आता आपण काहीच करू शकणार नाही. आता आपल्याला काही करता येणार नाही. आता आपल्याला हे घर सोडून निघून जायचंय. फक्त आणि फक्त एवढाच पर्याय आपल्याकडे आहे. संगीतानेही तिचं मन आता घट्ट केलेलं असतं. बाबा, संगीता आणि काजल आता तिघेही तिथून त्यांचं सामान घेऊन निघत असतात. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत बघतो तर काय की अंगणामध्ये सगळ्यांचं सामान पडलेलं असतं. ते शिवाय मिस्टर खरे, मिसेस खरे रडत असतात. काजलही रडत असते. त्यांचे चेहरे बघून अद्वैत विचारतो की काय झालंय तुम्हाला. मिस्टर खरे, काय झालंय. मिसेस खरे, तुम्ही रडताय का. नक्की झालंय तरी काय, मला सांगाल का प्लीज. हे बघा, जे काही झालं असेल ना ते प्लीज तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. अजिबात हेजिटेट होऊ नका.
हो, मी आताच पतसंस्थेमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यावर मला ही गोष्ट कळली की ती पतसंस्थेची माणसं इथं आली होती म्हणून. अहो, मला सिच्युएशनचा अंदाज आला म्हणून तर मी इथे बघायला आलोय. आणि इथे बघतोय तर काय की तुमचं सगळं साहित्य हे बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर तुमच्या घराला कुलूप सुद्धा लावलेलं आहे. हे सगळं नक्की काय आहे मला समजेल का? मिसेस खरे, प्लीज मला सांगाल का हे सगळं काय आहे ते? बाबा आणि संगीता रडत असतात, परंतु तरी सुद्धा अद्वैतला काही सांगायला ते तयार नसतात. अद्वैतला एक गोष्ट माहीत असते की आता हे तर मला काही सांगणार नाही. त्यामुळे अद्वैत आता काजललाच विचारतो की काजल, मला सांग नक्की काय झालंय ते इथे. काजल म्हणते की हो दाजी, आपण तुम्हाला सगळं काही सांगणार आता. तेव्हा संगीता आता काजलला थांबवत असते आणि म्हणत असते की काजल, तू गप्प बस, तू काही सांगू नकोस. संगीताला वाटत असतं की उगाचच काजलच्या घरच्यांना किंवा जावई बापूंना या सगळ्या गोष्टीमध्ये तिला इन्व्हॉल्व करायचं नसतं. उगाचच या गोष्टींचा त्रास अनपेक्षितपणे हा त्रास तिला कलाला द्यायचा नसतो. त्यामुळे संगीता ही काजलला गप्प बसायला सांगत असते. परंतु काजल संगीताला म्हणते की आई, बस झालं हे सगळं. आतापर्यंत तुम्हाला थांबवलं म्हणून मी कलाताईला सुद्धा या गोष्टीबद्दल काहीच सांगितलं नाहीये. परंतु आता मी शांत बसणार नाही. आता मला दाजींना या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. कोणाला तरी या परिस्थितीबद्दल कळलं पाहिजे. मग काजल आता अद्वैतला सगळ्या गोष्टी सांगू लागते. कशा प्रकारे पतसंस्थेची माणसं ही घरी आली होती आणि पतसंस्थेच्या माणसाने ठणकावून सांगितलं की तुम्हाला हे घर खाली करावं लागेल. जर तुम्ही हे घर खाली केलं नाही तर तुम्हाला या घरातून हाकलून दिलं जाईल. पतसंस्थेच्या माणसांनीच घरासाठी एक पार्टी बघितली आहे आणि त्या पार्टीला हे घर आता ते विकणार आहेत. एवढंच काय तर पतसंस्थेच्या लोकांनी हे देखील सांगितलं की तुमचं जे इतर काही साहित्य आहे ते तुमचं महत्त्वाचं सामान तुम्ही बांधून ठेवा आणि संध्याकाळपर्यंतचा वेळ देतोय, संध्याकाळपर्यंत तुम्ही मला घराच्या बाहेर पाहिजे. त्याचप्रमाणे त्या माणसांनी बाबांच्या सह्या सुद्धा पेपर्सवर घेतल्या. घराच्या पेपर्सवर बाबांच्या सह्या घेऊन ते माणसं तिथून निघून गेली आणि मग संध्याकाळी तर ती डायरेक्टली घर लॉक करायलाच आली. त्या माणसांनी आमचं घर सील करून टाकलं आणि त्यामुळे आता आम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतंय. काजलने आता अद्वैतला सगळी काही हकीकत सांगितलेली असते. अद्वैतला तिने सांगितलेलं असतं की पतसंस्थेच्या माणसांनी आमचं घर ओढून नेलं, त्यामुळे आता आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्याकडून कर्जाचे हप्ते फेडले जात नाहीये, त्यामुळे आता आम्हाला हे घर सोडावं लागतंय. या सगळ्या गोष्टी काजलकडून जेव्हा अद्वैत ऐकतो तेव्हा अद्वैतला तर मोठा धक्काच बसतो. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत आता बाबा, संगीता आणि काजल ह्या तिघांनाही म्हणतो की हे बघा, तुम्ही आता रडू नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. बाबा म्हणतात की नाही, आता आम्हाला तुमच्यावर बोज बनायचा नाहीये, आम्ही तुमच्या घरी नाही येणार. अद्वैत बाबांना म्हणतो की हे बघा मिस्टर खरे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला घराची खूप गरज आहे. बाबा अद्वैतला म्हणतात की अहो, आम्ही जर तुमच्या घरी आलो तर मात्र कलाला या सगळ्या गोष्टी समजेल आणि मग कलाला कळेल की आमचं राहतं छप्पर आता राहिलेलं नाहीये. अद्वैत बाबांना म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तुमच्या मुलीची काळजी आहे ना, की तिला काही कळू नये म्हणून. हे बघा, मी तुमच्या मुलीला याबद्दल काहीही कळू देणार नाही. संगीता तरी सुद्धा नकोच म्हणत असते, बाबाही नकोच म्हणत असतात. शेवटी अद्वैत आता त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा, मी तुमच्या विनंतीला मान देतोय की नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता माझ्या विनंतीला मान द्या आणि प्लीज माझ्यासोबत चला. आता अद्वैतने संगीता, बाबा आणि काजल ह्या तिघांनाही खूप रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज तुम्ही माझ्या घरी चला, चांदेकरांच्या घरी चला तुम्ही. तेव्हा मात्र आता संगीता, बाबा आणि काजल कुठेतरी आता जाण्यासाठी रेडी झालेले असतात. परंतु या गोष्टीचा सुगावा कलाला लागू द्यायचा नसतो. कलाला ही गोष्ट कधीही कळता कामा नये की तिच्या आईवडिलांचं राहतं छप्पर गेलंय म्हणून. एवढीच अट फक्त संगीताची आणि बाबांची असते. अद्वैतने ती अटही मान्य केलेली असते. आणि मग अद्वैत आता संगीता, बाबा आणि काजल ह्या तिघांनाही आता चांदेकर मेन्शनमध्ये घेऊन जाणार असतो. आता ह्या तिघांनाही जेव्हा अद्वैत चांदेकर मेन्शनमध्ये घेऊन जाईल तेव्हा मात्र खूप मोठा हंगामा होणार आहे. आणि पहिला हंगामा करणार आहे ती म्हणजे सरोज. दुसरं कोणी तर करू शकणार नाही, सरोजच करेल जे काही केलंय. परंतु आता मात्र मालिकेत खूप मोठा चेंज होणार आहे आणि मालिका आता कशा प्रकारे 360 डिग्रीचं वळण घेते हे आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये बघायला मिळेल. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.